शेअर मार्केटमध्ये साईडवेज मार्केट कसं असते आणि साईडवेज शेअर्स कसे असतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा एशियन पेंटचा शेअर आहे. तर तुम्ही पाहू शकता या एशियन पेंटच्या चार्टमध्ये मी जवळजवळ एका महिन्याचा चार्ट लावतो. तर एका महिन्याच्या चार्टमध्ये मी एक रेंज काढतो ज्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतो. तर सपोर्टच्या ठिकाणी मी हा एक सपोर्ट झाला, खालची बाजू म्हणजे सपोर्ट असते, याला आपण सपोर्ट म्हणू, आणि जे अप्पर साईड आहे याला म्हणू रेजिस्टन्स, बरोबर. तर हे झाला एका महिन्याचा चार्ट. मी आता 3 महिन्याचा चार्ट लावतो. हा झाला 3 महिन्याचा चार्ट. यातनी पाहू, याच्यातनी एक सपोर्ट बनला आहे, जवळजवळ सपोर्ट बनला आहे जवळजवळ 2750च्या जवळपासचा, आणि रेजिस्टन्स बनला आहे 2950च्या जवळपास. म्हणजे जवळजवळ हे मधातनी हे 200 पॉईंटची रेंज आहे, प्लस मायनस थोडे असू शकतं. तर ही झाली 200 पॉईंटची रेंज. मी फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे ते सांगतो. पहिले सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही एवढं समजून घ्या का 200 पॉईंटची रेंज आहे. तर नेक्स्ट आपण 6 महिन्याचं काढू. आता पहा, याच्यातनी सगळं क्लिअर दिसत आहे. 6 महिन्याच्या याच्यातनी मेन जो रेजिस्टन्स आहे तो जवळजवळ 3000च्या जवळपास आहे, आणि मेन जो सपोर्ट आहे तो जवळजवळ 2800च्या खाली आहे. दिसलं. तर इथं पण पाहू शकतो आपण 2670, म्हणजे ऑलमोस्ट आपण 2700 जरी पकडला, हा झाला 2700चा सपोर्ट, आणि हे झाला 3000 रुपयाचा किंवा 3000च्या जवळपासचा झाला रेजिस्टन्स, बरोबर. तर मधात जे ॲक्च्युअल रेंज आहे ती आहे जवळजवळ 300 पॉईंटची, किंवा आपण सरळ 300 रुपयाची रेंज आहे म्हटलं तरी चालते या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मधात. तर आता काय झालं, याचा अर्थ झाला का हे साईडवेज मार्केटमध्ये आलं. साईडवेजमध्ये काय झालं, वर जात आहे खाली येत आहे, वर जात आहे खाली येत आहे, वर खाली, असंच म्हणजे कंटिन्यू चालू. आता हे कोणी सांगू शकत नाही का हे किती दिवस असं राहील. तर मी 1 वर्षाचा चार्ट लावतो, म्हणजे अजून काही क्लिअरिटी. तर पहा, 1 वर्षाच्या चार्टमध्ये पण पुन्हा तेच गोष्टी दिसत आहे. वर 3000चा रेजिस्टन्स आहे, 2700 रुपयाचा जवळजवळ सपोर्ट आहे, पुन्हा 300 पॉईंटची रेंज आहे. नेक्स्ट मी 2 वर्षाचा चार्ट लावतो. याच्यातनी आपण 2 वर्षाच्या चार्टमध्ये पाहू शकतो की खालचा जो मेजर सपोर्ट आहे तो हा एवढा पूर्ण भाग जो आहे हा मेजर सपोर्ट आहे, कारण की खूपदा इथं सपोर्ट घेतला आहे म्हणून याला मेजर सपोर्ट म्हणतात. हा झाला मेजर सपोर्ट, बरोबर. आणि मेजर रेजिस्टन्स जो आहे तो जवळजवळ हा आहे तो, बरोबर, 3400च्या जवळपास. मी 5 वर्षाचा चार्ट लावतो. त्याच्यात 5 वर्षाच्या चार्टमध्ये लक्षात येईल का शेअर जवळजवळ अपट्रेंडमध्ये होता, आणि जेव्हा या रेंजमध्ये आला यावेळेला तर आता पूर्ण साईडवेज झाला. याला म्हणते साईडवेज मार्केट. जेव्हा एखाद्या रेंजमध्ये फसून राहते तर त्याला साईडवेज मार्केट म्हणते. आता आपण पाहू शकतो का हा किती दिवसापासून साईडवेजमध्ये आहे. तर जवळजवळ हा जर पोर्शन घेतला आपण, हा, तर ही आहे जवळजवळ 2021. हे बघा इथं दिसते 2021 पासून तर 2000 आता जवळजवळ 24 लागलं, म्हणजे जवळजवळ 3 वर्षाच्या मी हे मिटून टाकतो. जवळजवळ 3 वर्ष हा शेअर साईडवेजमध्ये गेला आहे. आता साईडवेजमध्ये गेला, ठीक आहे, जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल काय. मग आता करायचं काय, आता त्याच्यातून एंट्री कधी घ्यायची किंवा याच्यातून कोणकोणत्या काळजी घ्यायचं. तर तसं तर एशियन पेंट लार्ज कॅप शेअर आहे, याच्यातून काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चांगली कंपनी आहे, कंपनीतनी काहीच फॉल्ट नाही. थोडा व्हॅल्युएशनचा आहे, काही क्रूड ऑइल असं तसं बऱ्याचशा गोष्टी आहे, पण ठीक आहे. तर आपण जर याचं जर रेंज काढतो म्हटलं, किंवा मग आता यांना घ्यायचा कधी, किंवा समजा याच्यातनी एंट्री कधी घ्यायची, त्याच्यासाठी पहा, जेव्हा मी 6 महिन्यात चार्ट लावतो, हे बघा, हे वाली रेंज, वरची जी रेंज आपली 3000ची पकडली आहे, आणि खालची जी रेंज आहे आपल्या जवळजवळ 2700ची आहे. हे मधातनी 300 पॉईंट्स आहे, तर आपण पहिलेच पाहिलं. तर जेव्हा केव्हा हा शेअर या रेंजमध्ये फिरत राहील, बरं, असा फिरत राहील, आणि वर ब्रेकआउट देईल, होऊ शकते खाली पण ब्रेकआउट देऊ शकते, पण आता सध्याचं मी ॲज्युम करतो का वर ब्रेकआउट देईल. जेव्हा केव्हा असा वर ब्रेकआउट देईल आणि तिथं काही दिवस सस्टेन पण केलं पाहिजे. सस्टेन करणं खूप महत्त्वाचं आहे. जर सस्टेन नसन होत तर काहीच फायदा नाही. आणि समजा 3000च्या वर, समजा 3100च्या वर, समजा 3100च्या वर खूप दिवस राहिला, तर समजून घ्यायचा का हा अप ट्रेंडमध्ये लागायचे चान्सेस आहे. नेक्स्ट
आता बरेचसे जण नवीन लोक असते त्यांना प्रॉब्लेम कुठं जाते सांगतो पहा. ही एक रेंज आहे आणि त्यातनी हा शेअर असा कुठं नाही कुठं फिरत आहे. तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं कधी नाही कधी असा वर जाईल. 100% बरोबर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण ते हे कधी विचार करत नाही का असं खाली पण जाऊ शकते. तर खाली जाईन तर कुठपर्यंत जाईन त्याची बी एक रेंज असली पाहिजे. तर ते खाली कुठपर्यंत जाईन त्याची एक रेंज काढू, म्हणजे एक मेजर सपोर्ट काढू. तर मेजर सपोर्ट काढण्यासाठी मोठा टाईम फ्रेम वापरावा लागणार आपल्याला 2 वर्षाचा. हा जो सपोर्ट आहे त्याचा आला 2600चा, जवळजवळ 2500-2600. याचा अर्थ झाला का हा झाला मेजर सपोर्ट. आणि मेजर सपोर्ट जेव्हा शेअर येतो तेव्हा बरेचसे लोक बाईंग करतात इथे. तर म्हणून हा शेअर साईडवेजमध्ये गेला असं होऊ शकते का बऱ्याचशा लोकांना बाईंग करायची असेल आणि म्हणून हे रोज बाईंग सेलिंग असं यांच्यात चालू आहे. जे लाँग टर्म इन्व्हेस्टर असतात त्यांना एवढं काही फरक पडत नाही याच्यातून, कारण की आपण पाहू शकतो 10 वर्षाचा चार्ट लावून दाखवतो. हे बघा, हा आहे 10 वर्षाचा चार्ट. याच्यात पहा शेअर कंटिन्यू अप ट्रेंडमध्ये होता, कंटिन्यू बरोबर. आणि आत्ता या झोनमध्ये थोडा साईडवेज झाला आहे. जेव्हा केव्हा इथला ब्रेकआउट भेटेल हा 3500च्या वर, पुन्हा अजून अप ट्रेड लागून जाईल. पण ज्यांना स्विंग ट्रेड करायचा राहते किंवा छोट्या टाईम फ्रेमसाठी काम करतात किंवा मंथली एक महिन्यासाठी 2 महिन्यासाठी शेअर घेतात त्यांच्यासाठी सांगतो पहा. जेव्हा केव्हा ही ट्रेंड लाईन मी इथून हा एक टॉप बनवला आहे आणि हा एक टॉप बनवला आहे, इथून एक ट्रेंड लाईन निघेल अशी. आणि आता मी इकडे दुसरीकडे सॅम्पल म्हणून दाखवतो. तर हे समजा हे एक ट्रेंड लाईन आहे बरोबर, आणि हा साईडवेज झोन आहे आपला. तर जेव्हा केव्हा हे ट्रेंड लाईन ब्रेक होईल तेव्हाच या शेअरमध्ये एंट्री घेतलेली चांगली. आणि ज्याचं टार्गेट बी थोडंसं रेजिस्टन्स घेतच राहील. म्हणजे पहिलं टार्गेट जवळजवळ 3300, दुसरं टार्गेट म्हणा याच्यापेक्षा जो वरचा काही लेवल असेल 3500ची लेवल. जोपर्यंत हे मेजर रेजिस्टन्स सुटणार आहे, समजून घ्यायचा का 3500 झाला मेजर रेजिस्टन्स आणि 2500 झाला मेजर सपोर्ट. याचा अर्थ असा होते का 3500च्या वर गेला तर अजून वर जाईल आणि 2500च्या सपोर्टवर आला तर लोक बाईंग करण, इथून सेल नाही करणार. का सेल करण तर तसं काही नाही, पण बाईंग याच्यासाठी कारण का हा लार्ज कॅपचा शेअर आहे म्हणून होऊ काही पण शकते मार्केटमध्ये, म्हणून म्हटलं का तसं काही नाही. पण जेव्हा केव्हा मेजर सपोर्टवर येईल तेव्हा इथं बाईंगच होईल. कारण की एशियन पेंट आहे, चांगली कंपनी आहे, 3-4 वर्ष झाले. बरेचसे लोक विचार करून का 4 वर्ष झाले साईडवेजमध्ये आहे, कधी ना कधी वर जाईल असा सगळेजण विचार करतात लार्ज कॅप कंपनीच्या बाबतीत, स्मॉल कॅपच्या बाबतीत नाही. तर म्हणून लक्षात ठेवा की एशियन पेंट हा सध्या साईडवेज मार्केटमध्ये. बऱ्याचशा लोकांना एशियन पेंटमध्ये जर पोझिशन असेल तुमची तर काही घाबरायची आवश्यकता नाही. पण कंपनी चांगली आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. 15-16% ॲन्युअल रिटर्न भेटण्याचे चान्सेस आहे. तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारू शकता. पण ही खूप चांगली कंपनी आहे. फक्त एवढा का ते साईडवेज असल्यामुळं आपण याच्यातनी प्रेडिक्शन करू नाही शकत का अप्पर रेंज आणि लोअर रेंजचं. पण माझ्या मते हा सपोर्ट तुटून जायला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा समजा ही रेंज तुटेल जवळजवळ 2500-3500, तिथं जवळजवळ याच्या हे काही जे काही रेंज असेल 1000 पॉईंटची वर 2000 पॉईंट, म्हणजे 3500 + 2000 म्हणजे याचं टार्गेट येईल जवळजवळ 5500 रुपये. हे टेक्निकली सांगत आहो मी, असंच होते असं नाही, पण याची प्रोबॅबिलिटी आहे. जेव्हा केव्हा हे रेंज तुटेल तेव्हा याचं टार्गेट राहील 5500. तर अशा प्रकारे हे एशियन पेंटचं ॲनालिसिस होतं आणि साईडवेज मार्केटचं. तर साईडवेज मार्केटमध्ये तेच लोक जास्त ॲक्युम्युलेट करतात ज्यांना म्हणजे लाँग टर्मवर विश्वास असतो. आणि बरेचसे लोक साईडवेज मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करतात. आणि तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करता साईडवेज मार्केटमध्ये तर जो साईडचा जो मेजर रेजिस्टन्स आहे, जेव्हा केव्हा त्या मेजर मी इथे दाखवतो 3 महिन्याच्या, हे बघा 6 महिने, हा जो मेजर रेजिस्टन्स आहे इथं जेव्हा शेअर येईन तुम्ही तुमची पोझिशन हलकी करून टाका. जेव्हा या रेंजमध्ये पुन्हा शेअर त्याला काय म्हणू शकतो आपण खूप दिवस सस्टेन करेन तेव्हा तुम्ही एक नेक्स्ट पोझिशन इथे एक पोझिशन बनवून हे तुमचं टार्गेट असते शॉर्ट टर्मवाल्यासाठी. पण लाँग टर्मवाल्याचं तेवढं काही नाही, त्यांनी कधी पोझिशन बनवा काही फरक पडत नाही एशियन पेंट. कारण की तुम्ही याच्यात पाहू शकता हे झालं टेक्निकल, मी फंडामेंटल दाखवून देतो. हे बघा याची डिव्हिडंड यील्डच
टक्का आहे. याचा अर्थ होते 1,00,000 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले या शेअरमध्ये तर तुम्हाला 1% म्हणजे 1,000 रुपये ते जवळजवळ डिव्हिडंड भेटणार वर्षभराचा. म्हणजे कंपनीतनी काहीच फॉल्ट नाही, कंपनी सगळं चांगलं आहे, पण ते साईडवेज गेला आहे. साईडवेज गेला आहे म्हणजे एक रेंज बनवली आहे, त्या रेंजमध्ये फिरत आहे मागं पुढं, याला म्हणते साईडवेज मार्केट. तर अशा प्रकारे हा एशियन पेंटचा शेअर आहे. जर तुम्हाला याच्यातनी ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्ही तुमचं टेक्निकल लावा किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला विचारू शकता याच्याबद्दल काय आहेत. मला फक्त हेच सांगत होतं का साईडवेज मार्केट कसं असते आणि किती दिवस राहू शकते. तर दिवस काहीच सांगता येत नाही साईडवेज, की कितीही दिवस राहू शकते. धन्यवाद.